श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी अशी स्नॅक्सची रेसिपी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. आता आपण एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून घेणार आहोत. आणि वरतून आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आणि उकळी येत आली की आपण यामध्ये कच्चा बटाटा हे किसून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. इथे मी कच्चाच बटाटा घेतलेला आहे. तुम्ही उकडलेला घेतला तरी चालेल, कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण किसलेला बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी रवा टाकलेला आहे. सेम आपण उपमा कसं बनवतो त्याप्रमाणे आपण या पाण्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे. तो असा चांगला शिजवून घ्यायचा आहे. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तर आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे असं प्रमाण ठेवायचं. आता आपण हे 2 मिनिटं असं झाकून ठेवूया मंद आचेवर. तुम्ही बघू शकता म्हणजे रवा चांगला शिजलेला आहे. आता आपण हे थंड करायला ठेवणार आहोत. यासाठी आपण हे एका डिशमध्ये असं काढून घेऊया. थोडासा गरम आहे, ऑलमोस्ट थंड झालेला आहे रवा आपला. अशा प्रकारे आपण हे काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकूया, जेणेकरून रवा आपल्या हाताला चिकटणार नाही यासाठी. तर आता मी हाताने असं चांगलं मिक्स करून घेणार आहे. थोडंसं गरम आहे, थोडंसं भाजत आहे हाताला, थोडं सांभाळून करायचं. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे असे वडे बनवून घ्यायचे आहेत. याला आपण पाहिजे तो आकार आवडीप्रमाणे देऊ शकतो. आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे पॅनमध्ये, तर आपण यामध्ये हे तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी क्रिस्पी अशी आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर हे आपल्याला आलटून पलटून छान दोन्ही साईडने असे ब्राऊन असे तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता तर एकही वडा असा तेलामध्ये वितळलेला नाही. तर आपले रवा आणि कच्च्या बटाट्याचे वडे हे मस्त असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे हे मी दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत तळून घेत आहे. तर विशेष म्हणजे आजची रेसिपी माझ्या मुलीने बनवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर वडे असे आपल्याला आलटून पलटून एकदम मीडियम फ्लेमवरती छान अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे वडे असे छान ब्राऊन तळले गेलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे वडे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला पण एवढेच टेस्टी झाले होते. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्की करा. तर अशा प्रकारे मी बाकीचे वडे पण बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी ही स्नॅक्सची डिश तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.